तर गुड मॉर्निंग सर्वांना. आज सकाळपासूनच व्लॉग स्टार्ट करत आहे. तर आज मी माझ्यासाठी सकाळी सर्व आवरून घेतलेलं आहे, म्हणजे छोटी मोठी कामं सर्व आवरली आहे. नंतर मी माझ्यासाठी चहा ठेवला. थंडी इतकी आहे का चहा घेतल्याशिवाय असं म्हणजे शांत चहा घेतला का बरं वाटतं. तर मग मी मस्त अद्रक टाकून असं चहा ठेवलेला आहे आणि मुलांसाठी पाणी ठेवलं. प्रथमेशसाठी पाणी ठेवलेलं होतं आंघोळीला. तर ते सर्व आवरून घेतलं. मग प्रथमेशला आंघोळ घातली आणि थंडी असल्यामुळं मी त्याला आतून टी शर्टसुद्धा घालून देते, कारण की शर्टचा कपडा थोडासा असं पातळ टाईप आहे ना तो, त्यामुळे थंडी नको वाजायला जास्त, म्हणून त्याला मी टी शर्ट घालते आतून. मग त्याचं स्कूलची तयारी वगैरे करून देते. त्या तेल वगैरे लावायचं होतं. प्रथमेशला आहे ना शाळेत जाताना किंवा दिवसभर घरीसुद्धा त्याला चंदनाचा टिका खूप आवडतो. आंघोळ झाल्यावर त्याला चंदनाचा टिका लागतोच. तर तेच टिका वगैरे लावून देणार आहे. त्याचं आवरून घेते आता सर्व काही. आणि घरातली सर्व कामे अजून बाकी आहे का, जसं कपडे वगैरे सर्व अजून बाकीच आहे. स्वयंपाक बाकी आहे. त्यानंतर सर्व काही आवरून मला आता. आणि मग मी थोडा वेळ आराम केला. आज मला जरा बरं वाटत नव्हतं, तर मग मी दुपारचा काही ब्लॉग शूट केला नाही. मी डायरेक्ट संध्याकाळीच घेतला आहे. तर आज होतं संध्याकाळी पावभाजीचा प्लॅन. तर सगळं भाज्या वगैरे व्यवस्थित कट करून घेतल्या. शिमला मिरची, बटाटे, फ्लावर, तसंच वाटाणे वगैरे सोलून घेतले. स्वच्छ धुवून वगैरे ते कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आणि संध्याकाळचे 6:30 पावणे 7 होता आले होते, त्यामुळे मग भाज्या वगैरे पहिले भाजीची तयारी करून घेतली. चॉपरमध्ये छान कांदे असे बारीक करून घेतले. टमॅटो बारीक करून ठेवलेला आहे. भाजी अशी उकडून ठेवली. तर त्यानंतर मग दिवाबत्ती करून घेतली होती. 6:45 झाले होते. तर दिवे लावायची वेळ झाली होती संध्याकाळी. आणि 6:45 झाले तरी अजून असं म्हणजे दिवसच होता. दिवस आता मोठा आहे, त्यामुळे रात्र छोटी आहे. मग माझं ते सर्व देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर मला भाजी बनवायची होती. स्वयंपाक राहिलेला आहे अजून. माझी भाजीची तयारी करून ठेवलेली आहे, फक्त बनवायची आहे, तडका द्यायचा आहे. आता दिवाबत्ती झाली की मी भाजीला तडका द्यायला सुरुवात करणार आहे. मुलांना भूक लागून जाते लवकरात लवकर. 7:30 पावणे 8पर्यंत आमच्या घरात जेवण होऊनच जातं. तर मग 2 चम्मच तेल घेतलं आहे कढईमध्ये. त्यामध्ये क्रश केलेले थोडेसे लसूण टाकले, थोडंसं असं जाडसर वाटून घेतलेलं. त्यानंतर चॉपरमध्ये चॉप केलेले कांदे टाकले. त्यानंतर टमॅटो वगैरे टाकून छान असं त्याची भाजीची पहिले मसाला तयार करून घेते. आणि टमॅटो शिजतानाच मी मीठ टाकलेलं आहे, नंतर मग मी मीठ टाकलेलं नाही आहे. छान असं मऊसूत असं टमाटर वगैरे सगळा मसाला तेल सुटस तर व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर मग जी आपण भाजी शिजवून ठेवलेलं होतं सर्व कुकरमध्ये आणि मॅश करून घेतलं होतं मी. लाल तिखट, गरम मसाला, हळद हे सर्व मी त्यात टाकलं. हे सर्व छान असं तेल सुटसं मसाला परतून घेतला. मग भाजी टाकली त्यामध्ये. आणि आम्ही पावभाजी मसाला टाकला नाही, तो मी वरतून टाकणार आहे नंतर भाजी झाल्या. मग त्यानंतर सर्व भाजी छान अशी शिजली होती आणि मग पावभाजी मसालासुद्धा टाकला. भाजीला कलरसुद्धा किती छान आला आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान झालेली होती. कशी झाली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला